बातमीचे प्रायोजक आहे अरमान एंटरप्राइजेस, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। नमस्कार। काँग्रेसच्या एका माजी मंत्र्यांना शेतकऱ्याची बिलं थकवलेली आहे, कालपासून उपोषणाला बसलेले, काय प्रहारची भूमिका आहे, काय सांगा? नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर। प्रथमतः धाराशिव जिल्ह्यातले इथं जे शेतकरी बसलेले आहेत उमरगा तालुक्यातले वगैरे, प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा। आणि या बिनकामाच्या खरं तर या माजी गृहराज्यमंत्री आहेत मेत्रे साहेब, समजायला पाहिजे मेत्रे साहेबांना की शेतकऱ्यांशिवाय आपल्याला पर्याय नाही। 60% जवळजवळ भारत देशामध्ये महाराष्ट्रात शेतकरी आहेत। शेतकऱ्यांच्या मतावर आपण शेतकऱ्यांच्या मतावर निवडून येतो आणि शेतकऱ्यांची जाणून बुजून बिलं जर नाही दिली तर तुमचा कारखाना आम्हाला घेऊन काय चालायचं आहे का, हे मी या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो। खरं तर आता जर भविष्यात तुम्हाला महाविकास आघाडी सरकार जर आणायचं असेल तर तुम्हाला शेतकऱ्यांना, शेतकरी पक्षांना बरोबर घेऊन तुम्ही पुढे जायला पाहिजे, हे तुम्हाला मी या माध्यमातून प्रथमतः सांगू इच्छितो। दुसरी गोष्ट, खरं 60% शेतकरी आहेत, 60-70% या शेतकऱ्यांना घेऊन जर तुम्ही भविष्यात पुढे गेलात, आतापर्यंत शेतकऱ्यांची तुम्ही फसवणूक केली, शेतकऱ्यांची बिलं देत नाही, शेतकऱ्यांची जे तुम्ही ऊस जे काय तोडून घेऊन जाऊन आपल्या कारखान्यावर घालता, तिथं साखर नाही कारखान्यात, बगॅस नाही, कुठलं डिस्टिलरी प्लांट नाही, काय शिल्लक नाही, मग तुमच्या कारखान्याला कुलूप लावून आम्हाला काय मिळणार आहे? म्हणून आम्ही तुमच्याकडे कुठं तर 2-4 पैसे आमचे जे राहिलेले आहेत ते आम्हाला परत मिळण्यासाठी हक्काचे आमचे पैसे आहेत, आम्ही ऊस घातलेला आहे तुम्हाला 11 महिने आम्ही लहान मुलासारखं हाताच्या पोटावर जर आपण जपलेला आहे ऊसाला, अशा ऊसाचं बिल जर तुम्ही वेळेवर काढत नसाल तर मी या माध्यमातून आपला प्रथमतः निषेध करतो, 1 नाही 10 वेळा निषेध करतो। आज नाही तर उद्या शेतकऱ्यांना उद्यापर्यंत जर बिल मिळालं नाही तर प्रहारच्या माध्यमातून आगळा वेगळा निर्णय घेतला जाईल। आणि ज्यावेळेस आंदोलनात प्रहार उतरती हे सारा महाराष्ट्राला माहिती आहे, बच्चू कडूंची संघटना जर ह्याच्यामध्ये आली तर आगळं वेगळं काहीतरी स्वरूप येतं, मोठा आक्रमकपणे काहीतरी होतं। मग इथं वेगळं राहुल गांधीच्या माध्यमात असतील किंवा सोनिया गांधींच्या माध्यमात असतील, आपण इथं काँग्रेस कमिटी समोर बसायचा एवढा आमचा हेतू आहे शेतकऱ्यांचा की बाबा माजी गृहराज्यमंत्री जे आहेत मेत्रे साहेब, हे काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री होते, काँग्रेसचे सुद्धा मोठे पदाधिकारी आहेत। अक्कलकोटमधनं आपण निवडणूक लढणार आहोत, जर आपण शेतकऱ्यांची बिलं 2 दिवसात दिली नाही तर आपल्याला भविष्यात निवडणुकीला फार मोठा प्रश्न निर्माण होणार आहे, प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे, हे या माध्यमातून आपण लक्षात घ्यावं। आज आणि उद्याचा अल्टिमेट देतो, अन्यथा मोठ्या प्रमाणात एखादं आगळं वेगळं आक्रमक आंदोलन प्रहारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घेऊन केलं जाईल, हे आपल्याला सांगू इच्छितो। धन्यवाद। अक्कलकोटच्या शेतकऱ्यांची बिलं मिळालेत, पण मराठवाडा, लातूर असेल, उस्मानाबाद असेल, धाराशिव असेल, उमरगा येथील शेतकऱ्यांनी दिलं नाही, काय वाटतं तुम्हाला? नाही, शेतकऱ्यांची बिलं खरं तर मिळायला पाहिजेत, अक्कलकोटचे असू दे किंवा कुठलेही असू दे, शेतकरी शेवटी एका दाण्याचे 100 दाण्या करणारा माझा शेतकऱ्यांचे बिलं जर नाही मिळाले तर आता हे मेत्रे साहेबांना या माध्यमातून सांगू इच्छितो, आपण ऐका की प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना यामध्ये उतरलेली आहे। आज आम्ही पाठिंबा दिलेला आहे, उद्या आक्रमकरित्या कुठल्या पद्धतीने आंदोलन करेल किंवा आपल्या घरावर कुठलं आंदोलन होईल किंवा इथं काँग्रेस भवनावर अचानकपणे आंदोलन होईल हे सांगू शकत नाही। धन्यवाद। आपण बघत असाल की कालपासून सोलापुरातील काँग्रेस कमिटी या ठिकाणी उमरगा तालुक्यातील काही शेतकरी आंदोलनासाठी बसले आहेत। आपण एकीकडे बघता की अक्कलकोटच्या शेतकऱ्यांना न्याय भेटला, पण लातूर असेल, उस्मानाबाद असेल, या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी ऊस घातल्यानंतर सुद्धा आजपर्यंत बिल भेटत नाही, हे दुर्दैवी बाब आहे। एकीकडे आपण बघत असाल की महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत असताना या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीने द्वेष करण्याचं काम या काँग्रेस कमिटीच्या जे पदाधिकारी आहेत, सिद्धाराम मेत्रे माजी मंत्री, त्यांच्याकडून केला जातो। अक्कलकोटमध्ये आपल्याला भविष्यात निवडणूक लढवायची म्हणून त्या ठिकाणी बिलं द्यायचं आणि उस्मानाबाद असेल, धाराशिव असेल, बाकीच्या आजूबाजूच्या जिल्ह्याचे बिलं जाणून बुजून तटून
ते पैसे निवडणुकीसाठी जर वापरत असेल तर मेत्रे साहेब हे प्रहार कदापि होऊ देणार नाही. राहिला दुसरा विषय, आमच्यासाठी शेतकरी महत्त्वाचा आहे. मेत्रे साहेब माझे मित्र आहे, सुशीलकुमार शिंदे साहेब मित्र आहे का आणखी कोणी मित्र हा महत्त्वाचा नाही आहे. हा पहिला आणि शेवट आमच्यासाठी शेतकरी महत्त्वाचा आहे. आणि शेतकरीमध्ये तुम्ही दोन भाग करून जर एकाला जर समजा तुम्ही त्या ठिकाणी बिल देत असाल आणि दुसऱ्याला देत असाल योग्य नाही आहे. सिद्धाराम मेत्रे यांनी आता तरी या ठिकाणी शेतकऱ्यांची व्यथा समजून घेणं गरजेचं आहे. कारण मागच्या वेळीसुद्धा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं, त्यावेळीसुद्धा प्रहारने त्यांना पाठिंबा दिला होता. आणि ही दुर्दैवी बाब आहे का एका शेतकरी पुत्र असून शेतकऱ्यावर अन्याय सिद्धाराम मेत्रे यांच्याकडून होत आहे, हे योग्य नाही आहे. आणि महाराष्ट्रात सिद्धाराम मेत्रे यांचं एक नाव होता, पण आज या ठिकाणी शेतकऱ्यांची अशा प्रकारे पिळवणूक केल्यामुळे त्यांचं नाव आता बदनाम होत चाललं आहे. आपण बघताय की भारतीय जनता पार्टी हे जातीयवाद करतं, पण काँग्रेससुद्धा काही वेगळं नाही आहे. हे गंगाधर आणि शक्तिमान हे दोन्ही वेगवेगळे नाही आहेत, हे दोन्ही एकच आहेत. ज्या ठिकाणी आपलं काम होणार नाही त्या ठिकाणी ते भाजपमध्ये जातात आणि भाजपचं काम झालं तर काँग्रेसमध्ये येतात. हे यांची मुळातच यांचा एक पायंडा असा असतं. तर मी या माध्यमातून काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगतो की तुम्हाला जर या ठिकाणी भविष्यात जर निवडणुका लढवायच्या असतील तर शेतकऱ्यावर जर तुम्ही अन्याय करत असाल, तुम्हाला काय वाटत असेल की धाराशिवच्या शेतकऱ्यांना तुम्ही बिल दिलं नाही म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी तुम्हाला मतं मारणार आहे का? मतं मारणारे लातं घालतील. शेवटी महाराष्ट्रातील नव्हे की देशातील सगळे शेतकरी, सगळ्या राज्यामध्ये राहणारे शेतकरी हा एकच आहे. माझा बाप शेतकरी आहे हे कुणी विसरू नये. आणि मी या माध्यमातून तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतो की ही एवढी दुर्दैवी बाब आहे की मागच्या वेळेस जवळपास 28 दिवस आपण त्या ठिकाणी आंदोलन केलं. त्या ठिकाणी काँग्रेसचे एकही पदाधिकारी या ठिकाणी फिरकले नाही. कालपासूनसुद्धा काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी आले नाही. मी या मित्रांनो या माध्यमातून तुम्हाला सांगतो हे शेतकऱ्यांचा विजय आहे. शेतकऱ्यांच्या भीतीपोटी जो पैसे देणारे व्यक्ती आहेत किंवा त्यांच्यासोबत असणारी चांगल्या चौकडी या ठिकाणी येऊ शकले नाही. मी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतो. अजित भाऊंनी सांगितल्याप्रमाणे येत्या 2 दिवसात याच्या संदर्भात जर निर्णय झाला नाही तर प्रहारच्या वतीने वेगळा निर्णय घेण्यात येईल आणि आक्रमकपणे आणि अचानकपणे मोठं आंदोलन उभं केलं जाईल. शेतकरी जेव्हा बिल मागण्यासाठी कारखान्यावर जातात किंवा मेत्रेंच्या घरी जातात त्यावेळी शेतकऱ्यांना शिवीगाळ केली जाते, दमदाटी दिली जाते, असा एक आरोप आहे. त्यांना काय सांगतो? नाही, एकंदरीत तुम्हाला सांगतो या ठिकाणी कायद्याचं राज्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं संविधानाचं राज्य आहे. मग आता काल रात्री आपण बघत असाल की इथे येऊन पोलिसांना उठवत होते, मग पोलीस काय गुन्हे दाखल करत नाही त्यांच्यावर? पोलिसांनी गुन्हे दाखल केले पाहिजे. आणि दुसरी आणखी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर समजा डीमार्टमध्ये एखादा व्यक्ती गेला आणि एखादी वस्तू घेतला आणि बिल न देता ते परत आला तर पोलिसांनाही वाटतं की हे एखाद्या या व्यक्तीने क्राईम केलेला आहे. माझा शेतकरी जो 15-15, 18-18 महिने ऊस सांभाळून त्या ठिकाणी शेतकरी कारखान्याला घातल्यानंतर त्याचं बिल भेटल्यानंतर ते पोलिसांनी 420 का गुन्हे दाखल करून घेत नाहीत? तो सुद्धा गुन्हेगार आहे ना. मला एक गोष्ट सांगा, जसं एखादा व्यक्ती चोरी केली म्हणून 379 प्रमाणे गुन्हे दाखल करतात, दरोडा केला म्हणून 392 करतात, तर शेतकऱ्यांची फसवणूक केली म्हणून 420 आणि दरोड्याचे गुन्हे का दाखल होत नाही याचा प्रश्न मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विचारायचा आहे. तुम्हाला असं वाटतं की नाही की तुम्ही सामान्यांचे मुख्यमंत्री एकनाथराव? मग शिंदे साहेब एक विचार करा की हा तर तुमच्या पक्षाचा पण नाही व्यक्ती. चला बाबा पक्षाचं असतं त्याला हे केलं तर ते ठीक आहे, पण पक्षाचा पण व्यक्ती नाही आहे. आणि आणखीन तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, नारायण राणेचा जो मुलगा आहे नितेश राणे, जो आमदार म्हणून इकडे तिकडे फिरत असतो, त्याला हे लोक हिंदू वाटत नाहीत का? आहेत का नाही? सगळे हिंदू आहेत का नाही? या संदर्भात कधी आवाज उठवणार नाही. एखाद्या हिंदूवर हॉस्पिटलमध्ये उपचार केला जात नाही म्हणून आवाज उठत नाही. जातीमध्ये भांडणं लावण्याचे काम हे भारतीय जनता पार्टीचे आणि काँग्रेसचे लोक जाणून बुजून करत आहेत. माझा थेट आरोप आहे त्यांच्यावर. तर आता या शेतकऱ्यांना न्याय जर दिला नाही येत्या 2 दिवसामध्ये प्रहारच्या वतीने संपूर्ण सोलापूर शहर आणि जिल्ह्याची टीम आणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलनाला सुरुवात होईल. याची नोंद काँग्रेस कमिटीच्या लोकांनी आणि सिद्धाराम मेत्रे यांनी घेतली पाहिजे. सोलापूर शहरात विविध प्रकारचे अत्तर, परफ्यूम, मसाजर, हेअर ड्राय, इम्पॉर्टंट गॉगल, इम्पॉर्टंट वॉच, नवीन गॅझेट मिळण्याचे एकमेव ठिकाण अरमान एंटरप्राइजेस. आमचा पत्ता ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर डॉक्टर मोहसिन बागवान. कॉन्टॅक्ट 9922 55 9711.